सँडी आर्ट्स या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. सँडी आर्ट्स वरती हे क्विक स्केच तुम्हाला मी काढून दाखवतोय आणि हे एक प्राण्याचं स्केच आहे, आपला कुत्र्याचं डॉगचं स्केच आहे. तर हे माझ्या हातात जे आहे ती चारकोल स्टिक आहे. या चारकोल स्टिकनी आपल्याला एक ह्या जो डॉग आहे त्याचं एक क्विक स्केच करायचा आपण प्रॅक्टिस करतोय, ट्राय करतोय. तर तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सँडी आर्ट्सवर नवीन असाल तर सँडी आर्ट्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथे मी एक क्विक स्केच तुम्हाला बनवून दाखवतोय आणि हा एक डॉग आहे ज्याचं मी ज्याचं मी क्विकली एक स्केच करायचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा. आता आपण त्याचा चेहऱ्याकडचा भाग ड्रॉ केलाय आणि हळूहळू म्हणजे स्केचिंग मध्ये जे दिसतंय ह्याला आपण हँड आय कोऑर्डिनेशन बोलतो. हे जे स्केच आहे हे कमी वेळात करायचं असतं. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काही डिटेल बनवत नाहीये की चेहरा डिटेल आला पाहिजे ह्याचा आपल्या डॉगचं आणि फक्त एक इम्प्रेशन आलं पाहिजे. ह्याच्यामध्ये आपण एक व्हॅल्यू स्टडी करतोय. व्हॅल्यू स्टडी पण जिथे लाईट आहे, कुठे डार्क आहे हे बघून तिथे तिथे ते पॅचेस ऍड करत चाललोय. याच्यामध्ये काहीच डिटेल नाहीये. बघा मी चेहऱ्याचा भाग पूर्ण केलाय पण डिटेल काहीच नाहीये. डोळ्याचं क्लिअरिटी नाही दिली, फक्त एक इम्प्रेशन दिलंय डोळा आहे म्हणून तिथे. तर अशा प्रकारे ही स्केचिंग करायची असते आणि तुम्ही सगळ्यांनी सँडी आर्ट्सला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सँडी आर्ट्स वरून तुम्हाला रोज रात्री फ्री आर्ट एज्युकेशन पण दिलं जाते. तर तुम्ही रोज रात्री 9 वाजता माझ्याबरोबर स्केचिंग प्रॅक्टिस करू शकता. कारण चित्रकलेमध्ये स्केचिंगला खूप महत्व आहे आणि जसं तुम्ही स्केच कराल तसे तसे तुमचं जे कॉन्फिडन्स लेवल आहे ती हाय होत जाईल. आता आपण याचा डॉगचा चेहरा पूर्ण केला. तुमचा कंट्रोल पेन्सिलवर असेल तर तुम्हाला स्टिक पण हँडल करता येईल. ही जी चारकोल स्टिक आहे ही खूप ठीक असते पण आपल्याला एकदा टेक्निक कळाली ह्याच्यामध्ये कसं काम करायचं की ते एकदम इझी होतं आणि चारकोल स्टिक आपला मित्र बनून जातं. तर आता बघा मी जिथे जिथे डार्क आहे त्या व्हॅल्यूज फक्त ऍड करत चाललोय. जिथे लाईट आहे तिथे लाईट, जिथे डार्क आहे तिथे डार्क. त्याचा ह्याला फक्त हँड आय कोऑर्डिनेशननी चित्र काढणं असं बोलतात. मला जे दिसतंय ते काढता आलं पाहिजे. ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं प्रपोर्शन चेक करता आलं पाहिजे आणि लाईट डार्क मध्ये खेळता आलं पाहिजे. ही व्हॅल्यू स्टडी जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमचं चित्र खूप चांगलं होईल. तुमच्या प्रत्येक चित्रात व्हॅल्यू स्टडी दिसणं गरजेचं आहे. लाईट, डार्क, मीडियम टोन, मिडल टोन हे सगळं दिसणं गरजेचं. आता बघा हळूहळू मी चित्राला पूर्णत्वाच्या दिशेने नेतोय. डॉग आपला किती इझिली रेडी झाला. ह्याच्यामध्ये मला जे दिसतंय तेच मी ड्रॉ केलंय आणि तुमच्यापर्यंत ह्या डॉगचं स्केच तुमच्या समोर हा एक डेमो मी दिला आणि हा डॉग बघा किती शांतपणे बसलेला आहे. ह्याच्यामध्ये मी काय केलंय फक्त आउटलाईन केल्या आणि जिथे लाईट डार्क ची गरज होती त्या व्हॅल्यूज फक्त ऍड केल्या. तर तुम्ही सगळ्यांनी अशी स्टडी करा आणि अशी स्टडी जर तुम्हाला शिकायची असेल तर सँडी आर्ट्सला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जितकं तुम्ही स्केचिंग प्रॅक्टिस कराल, व्हॅल्यू स्टडीज कराल, प्रपोर्शनवर काम कराल, अँगल बघाल, त्याप्रमाणे तुमचा हात तसा फ्री होत जाईल आणि फ्री हँड स्केचिंग करा. ह्याला फ्री हँड स्केचिंग पण बोलतात. ही फ्री हँड स्केचिंग केल्याने तुम्हाला कॉन्फिडन्स लेवल हाय होते आणि ज्या ज्या मुलांना आर्ट कॉलेजमध्ये प्रवेश हवाय त्यांना स्केचिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जितकी स्केचिंग कराल तितकं तुमचं आर्ट कॉलेजमध्ये प्रवेश मिळणं निश्चित होईल. कारण आर्ट कॉलेजमध्ये स्केचिंगच बघितली जाते. तर शक्य तेवढी स्केचिंग करा. हा डॉग आता आपण इथे पूर्ण केलेला आहे. त्याच्यामध्ये थोडं थोडं काय मला जिथे वाटतंय डिटेल्स त्या डिटेल्स मी टाकायचा प्रयत्न करतोय आणि एक इम्प्रेशन, एक डॉगचं इम्प्रेशन आलं पाहिजे. एक डॉग आहे तिथे. याच्यामध्ये काही मी रिअलिस्टिक काम नाही केलेलं आहे पण तरी सुद्धा तुम्हाला तो डॉग दिसतोय. म्हणजे हे वर्क करणं जरुरी आहे. हे वर्क जर तुम्हाला आलं तर तुम्ही रिअलिस्टिक मध्ये सुद्धा छान काम करू शकता आणि हे चारकोल मध्ये काम करायची एक टेक्निक आहे.
ती टेक्निक जर तुम्हाला शिकायची असेल तर सँडी आर्ट्सला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता हा डॉग आपण अशा रीतीने पूर्ण केलं, जिथे जिथे मला वाटतं तिथे तिथे डिटेल थोडं थोडं टाकत चाललं. डिटेल म्हणजे व्हॅल्यूज टाकत चाललोय. डिटेल म्हणजे तो पार्ट मी ड्रॉ करत नाही, फक्त व्हॅल्यूजचा पाठलाग करून त्या त्या व्हॅल्यूज तिथे मी ऍड करत चाललोय. आता आपण माझी सिग्नेचर करतोय आणि अशीच उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेन. सँडी आर्ट्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. टेक केअर सगळ्यांनी आणि धन्यवाद.